बाबा आजीने मला चेक सुद्धा करू दिले नाहीये. तू नको इतकं वाईट वाटून घेऊस. काय आहे तिची परिस्थिती काय आहे, आणि नंतर येऊन विकास चेक करेल ना. हो पण मला काळजी वाटते तिची बाबा. वा, तुला काळजी वाटते आजीची? अरे मोठ्यांनी बोलू नकोस बाबा, लोकांना खरं वाटेल. नानू मामा किती बोलशील त्याला? अरे कितीही बोललो ना तरी कमीच आहे रे. आणि काय रे विजय, तू का त्याची बाजू घेतोयस एवढी? का तुझा मुलगा आहे म्हणून? अरे घरात जे काही घडलंय ते बघतोयस ना. पहिला घाव घातला तो मोहननं. अरे घर सोडून गेला. आणि दुसरा घाव हा माईच्या तब्येतीचा. काय चिरंजीव, झालं का तुमचं समाधान? असं नका बोलू नानू मामा प्लीज. मी बोललो हे लागतं का तुला? मग तू जे काही बोलतोयस त्यामुळं घरच्यांना किती लागत असेल बघ ना जरा. अरे ती माई पहाडासारखी खंबीर उभी असते, पण आज आज तिची अवस्था बघ ना. तू आजारी पडलायस. अरे हाय खाल्ली तिनं. अरे यातच तिचं जर काही परवाईट झालं तर? नानू मामा, रे तशीच अवस्था आहे तिची. नानू मामा जरा शांत राहा. नाही तुला राग येणं समजू शकतो मी, पण तू असा तळतळाट करू नकोस. पण आता ही परिस्थिती कशी सावरणार आहे सांग ना मला. मी बोलतो मोहनशी. तू बोलशील रे, पण त्यानं तुझ्याशी बोलायला हवं ना. त्याला आपल्याशी बोलायचं नाहीये, आपलं तोंड सुद्धा बघायचं नाहीये त्याला. हे बघ नानू मामा, मी स्वतः बोलेन त्याच्याशी. मला नाही टाळणार तो, नक्की बोलेल माझ्याशी. करा, प्रयत्न करा, पण मुळात हे असं घडूच द्यायला नको होतं. आलिया भोगासी असावे सादर. सगळं घेतलंस ना नीट? हो आजी. नीट जा. तसा सलील आहे बरोबर, त्यामुळे काही काळजी नाही. तरी पण आम्ही त्यांचं घर पाहिलेलं नाही, शिवाय काही माहिती नाही. त्यामुळे सांभाळून राहा. आजोबा डोंट वरी, मी सतत तुम्हाला फोन करत राहीन. वेळ मिळाला की फोन कर, पण इकडचा विचार सारखा करत बसू नको. तिकडे कसं आहे ते बघ, समजून घे. हो आजी. त्याला मावशीला टाटा करा. आजोबा हो हे काय? अहो मी काय कायमची चालली आहे का? अजून लग्नही नाही झालं आणि तुमची ही अवस्था. साठी बेंगलोरला जातोय. मग आम्ही परत येऊ आणि मग लग्नासाठी परत बेंगलोरला जाऊ. म्हणलं एकदा त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांनाच भेटून घ्यावं. छान, वा छान. खरं तर लग्नाचं ऑफिशियली पहिल्यांदा निमंत्रण तुम्हालाच द्यायला आलोय असं समजा. अरे वा, छान वाटला हे ऐकून. सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. हो. म्हणजे आता एकूण तू बेंगलोरला शिफ्ट होणार आहेस तर? मानसी, त्या मोनिकाच्या मुलीला सुद्धा तुमच्या बरोबर तुम्ही बेंगलोरला घेऊन गेलात तर? नाही म्हणजे काय आहे की ती एकदा या घरातनं गेली की या घरातनं बाहेर गेलेली माणसं परत येतील. अरे नानू जरा थांब की. ते दोघही चांगली बातमी द्यायला आलेत, आशीर्वाद घ्यायला आलेत ना. राहू दे रे, आशीर्वाद खूप दिलेत. म्हणजे काय नानू मामा? मला कळलं नाही तुम्ही काय बोललात ते. काय मानसी, या मोनिकाच्या मुलीमुळे घराला तडे गेलेत. मोहन बायको मुलांना घेऊन घरातनं निघून गेलाय. कायमचा, कळलं?
काका, गीता काकी आणि मुलं सुद्धा? अरे नानू, काय बोलतोयस तू हे? ती दोघं बँगलोरला जायला निघालेत ना. ही वेळ आहे का हे सांगायची? हे बघ मानसी, तू काय टेन्शन घेऊ नको. जरा काय त्याच्या मनाविरुद्ध झालं की नेहमी रागवतो आणि असा कुठेतरी निघून जातो, होय की नाही? पण ते गेलेत कुठे आणि न सांगताच गेले? आणि कायमचे गेले का? पाहिलं, तिला उगाच टेन्शन आलं. ए मानसी, तू त्याचं काही मनावर घेऊ नकोस ग. तो असाच 2-3 दिवस कुठेतरी जातो. आम्हाला त्याची सवय झालेली आहे. आता आम्ही फोन करतो ना त्याला, तुम्ही दोघंही बँगलोर छानपैकी एन्जॉय करा. मानसी, बरं झालं तू आमचा निरोप घ्यायला आलीस. आम्हाला खूप बरं वाटलं, नाही का गायल का? हो मानसी, इथला कसलाही विचार करू नको आणि कसलीही काळजी करू नकोस. छान फिरून ये. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हो, आल्यानंतर परत एकदा लग्नाचं रीतसर आमंत्रण द्यायला आम्ही येऊच. चला येऊ आम्ही. हो सलील, आणि ही जर अशीच शांत शांत आणि गप्प विचार करत राहणार असेल तर हिला तिकडेच ठेव, तिथून सोडूच नकोस. चला येतो आम्ही. येतो काका. हे सगळं काय होऊन बसलं नाही? एक एक करून या घरातली सगळी माणसं कमी व्हायला लागली. मानस येऊन भेटून गेली, आता तीही बंगलोरला जाणार. मोहन मुलाबाळांना घेऊन बायकोला घेऊन गेला. पण असा कसा अचानक गेला तो? जायच्या आधी निदान आपल्याशी बोलायचं तरी त्यांनी. काय बोलायचं? विक्रांतचा निर्णय त्याला पटला नव्हता. आपल्या वागण्यावरती तो नाखुश होता, नाराज होता. त्याने बोलून दाखवलं होतं की स्पष्टपणे. मग आता जाताना वेगळं काय बोलणार होता? काय नाही, त्याला जे वाटलं ते केलं त्याने. अहो असं कसं? इतकी वर्ष आपण एकत्र राहिलो आणि असं मुलाबाळांना घेऊन बायकोला घेऊन अचानक गायब व्हायचं? मला नाही बी बरं वाटलं. उलट हा सगळा विचार करून करून ना मनाला त्रास होतोय माझ्या. खरं सांगू का अलका, ह्या मोहनचा स्वभाव ना पहिल्यापासून थोडा असाच आहे. तू या मुलीला का घेऊन आलायस? तिला सांभाळायला कुणीही नव्हतं तिथे, म्हणून मी इथे घेऊन आलोय तिला. तू तिला घेऊन आला तसंच तिच्या घरी सोडून ये. नाही आजी, मी हिला परत घेऊन जाण्यासाठी आणलेलं नाहीये.